गेले. समोर गेल्यानंतर धाडकन त्यांनी शरीर टाकून दिलं, रडू लागले. नामदेव महाराज तिथे होते, वर्णन करू लागले. नामा म्हणे, देवा पेटला होता क्षण, करा समाधान निवृत्तीचे. ज्यांनी निवृत्ती दादांना रडवलं असं असणारे कन्हैया, असे स्नान ज्ञानोबा आहे, तो आई वडिलांना रडवतोय. आणि आता कन्हैया रथामध्ये बसला आणि बसल्यानंतर मागे वळू वळू बघू लागला. जशी एखादी नवरी असते ती, आता तिचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर कधी सासरी जायला निघते, गाडीत बसते आणि बसल्यानंतर मागे वळू वळू बघते. कन्या सासुयाची जाय, कन्या सासुयाची जाय, कन्या सासुयाची जाय, कन्या सासुयाची जाय. मागे परत होई पाहे, मागे परत होई पाहे, मागे परत होई पाहे, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा. मागे परत होई पाहे, मागे परत होई पाहे, मागे परत होई पाहे, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा. केव्हा भेटली केशवा, केव्हा भेटली केशवा, केव्हा भेटली केशवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा, कैसे झाले माझ्या जीवा. आणि ती नवरी गाडीमध्ये बसते. बसल्यानंतर मागे मागे वळू वळू बघते. हे माझं माहेर होतं, आता मला हे माहेर सोडून कायमचं सासरी राहण्याला जायचंय. हे माझं गाव आहे, ही माझी आई आहे, हे माझे बाबा आहे, त्या सर्वांना सोडून मला जायचंय. माझ्या भावाला, माझ्या आईला, माझ्या वडिलांना, सर्वांना सोडून मला जायचंय, एकटीला जायचंय. कन्हैया मागे वळू वळू बघू लागला सर्वांकडे की आता मला कायमचं जायचंय, परत कधी यायचं नाहीये. समोर जात असताना रथ एकदमच थबकला. का थबकला असेल? समोर एक गोपिका होती, ती आडवी झोपली होती. ती म्हणजे कोण? आल्याधनी शक्ती, महाभाव स्वरूप. ती राधाराणी ती आडवी झोपली होती. राधा इसी भई श्याम की दीवानी, राधा इसी भई श्याम की दीवानी, कि पंडितों की वाणी हो गई, कि पंडितों की वाणी हो गई. राधा भयो श्याम की दीवानी, राधा इसी भयो श्याम की दीवानी, वो तो पंडितों की ज्ञानी हो गई, वो पंडितों की ज्ञानी हो गई. राधा इसी भई श्याम की दीवानी, राधा इसी भई श्याम की दीवानी, कि पंडितों की वाणी हो गई, कि पंडितों की वाणी हो गई. राधा इसी भयो श्याम की दीवानी, राधा इसी भयो श्याम की दीवानी, वो तो पंडितों की वाणी हो गई, वो तो पंडितों की वाणी हो गई. थोड़ा सा माखन खिला के
भगवान थोड़ा सा माखन खिला के वो बालन की रानी कृष्णा की पटरानी हो गई, की गाना की पटरानी हो गई। राधा ऐसी भई श्याम की दीवानी, राधा ऐसी भई श्याम की दीवानी, राधा ऐसी भई श्याम की दीवानी। वो तो पंडितों की वाणी हो गई, वो तो पंडितों की वाणी हो गई, वो तो पंडितों की वाणी हो गई। ती राधाराणी ती आडवी झोपली होती. तिने सर्व संसाराची दानादीन करून टाकली, सर्व संसार देवासाठी सोडून दिला. कोणासाठी? देवासाठी. आणि तोच आता कायम स्वरूपी सोडून चाललाय. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्यासाठी आपल्या घरदारांना सोडून देतो आणि त्यावेळेस तो व्यक्ती सुद्धा सोडून जातो, त्यावेळेस काय अंतःकरणात व्यथा होतात हे त्यांना सांगते. राधाराणी आडव्या झोपल्या होत्या, उठून उभ्या राहिल्या. सर्वांना माहिती होतं हिला आवरणं मोठं कठीण आहे, हिला आवरण्यासाठी फक्त कन्हैयाच जाऊ शकतो. कन्हैया रथाच्या खाली उतरला आणि उतरल्यानंतर गेला. समोर गेल्यानंतर ती म्हणू लागली, मथुरेला जातोय? कन्हैया म्हणू लागला, हो मथुरेला जातो. राधाराणी बोलू लागली, कोणाच्या जीवावर सोडून जातोस रे? तुझ्यासाठी सर्व संसाराची दानादीन करून टाकली, तुझ्यासाठी सर्व संसार सोडून दिला आणि तू आता कायमस्वरूपी सोडून चाललेस. आता पती सुद्धा नाही, नवरा सुद्धा नाही आणि तू सुद्धा नाहीस, कायमस्वरूपी चाललेस. तुला काही वाटत नाही? माझी तुला काळजी नाही? जाळोनी संसार बैसलो अंगणी, 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 जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझे नाही मनी मानसी, 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 तुझे नाही मनी मानसी. हो जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी, जाळोनी संसार बैसलो अंगणी. तुझ्यासाठी सर्व संसाराची दानादीन करून टाकली, तुझ्यासाठी सर्व संसार सोडून दिला आणि तू सोडून चाललास. कुणाच्या जीवावर सोडून जातोस रे? कन्हैया स्तब्ध आहे, काहीच बोलत नाही. बोलण्यासाठी आहेत तरी कुठे वाक्य? कन्हैयाने त्याच्या कमरेला खोवलेली बासुरी बाहेर काढली, तिच्या हातामध्ये दिली, सांगितलं, हे घे, माझा प्राण मी तुझ्याजवळ सोडून जातोय. हा कन्हैया
बिना राधेच्या कधीही बासुरी वाजवणार नाही. जेव्हा तुम्हाला भेटायला येशील तेव्हा असा कन्हैया बासुरी वाजवेल. कन्हैयाने स्वतःची बासुरी तिच्या हातात दिली आणि म्हणू लागला, माझं कर्तव्य आहे, मला जावं लागेल, माझं कर्तव्य मला बोलवतंय. राधाराणीने रस्ता मोकळा केला. म्हणू लागली, तुझी इच्छा आहे ना जावी, मग जा. तुला वाटतंय ना जावं तर जा. यालाच म्हणतात प्रेम. ती आहे समर्थारथी. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला ज्या गोष्टीत सुख आहे तिचं सुख मागणे यालाच म्हणतात प्रेम. ती म्हणू लागली, तुझी इच्छा आहे ना जायची, मग मी तुला अडवणार नाही, तू निघून जा. आणि भगवंत निघून गेल्यानंतर ती तिथेच बसून राहिली. तिने इतक्या संसाराची दानादिन करून तरी सुद्धा अजून शांत आहे, काही बोलत नाहीये, एका ठिकाणी बसून राहिली आहे. अशी असताना तुम्हाला खरंच भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, तिच्या जवळ या. हिच्या प्रेमाचं कोणी वर्णनच करू शकत नाही, एवढी प्रेम करणारी आहे राधाराणी. करुणामयी कृपामयी मेरी दयामयी श्यामा. करुणामयी कृपामयी मेरी दयामयी श्यामा. फार दया करते ती. तिला बरसानेवाली म्हणतात. का म्हणतात माहितीये? तिच्या वेळेस दया करते ना, ती बरसाण्यात जात होती, राहत होती, म्हणून बरसानेवाली ती नव्हती. तिचं एखाद्या भक्तावर तिने दया केली ना, फक्त थेंब थेंबर करत नव्हती, मग अख्खी बरसावूनच टाकत होती. तिच्या जवळ गेला ना तुम्ही, एकदा फक्त तिचं नाव घ्या. ज्यावेळेस आपण वरते जाऊ ना त्यावेळेस भगवंत बसलेला असेल, तो आपली डायरी बघेल, याने असं असं पाप केलंय आणि याला आता नरकात टाका की स्वर्गात टाकावं हे भगवान बघेल. पण तिच्या जवळ गेल्यावर माहिती ते काय करेल? डायरीचं कुठलंही पान बघेल आणि म्हणे त्याने एकदा राधा म्हटलंय ना, बस संपला विषय, तुमची डायरीच ती फाडून टाकेल. म्हणून एकदा राधा म्हणल्याचं फळ फार जास्त आहे. एवढी प्रेम करणारी ती, दया करणारी राधाराणी तरी सुद्धा शांत आहे. म्हणते, तुला इच्छा आहे ना जायची, मग जा तू. त्यावेळेस उद्धवजी भगवंताच्या पादुका घेऊन चालल्या होत्या बद्रिकाश्रमातून, त्यावेळेस ही राधाराणी बसलेली होती. ती काय म्हणत होती? रडत होती, म्हणत होती, या समोरच्या काळ्या वृक्षाला मला बांधून टाका. का बरं बांधावं असं म्हणत असेल? म्हणू लागली, माझा काळा सुद्धा असाच आहे काळा, मग याला मला एकरूप व्हायचंय, मला याच्याशी बांधून द्या. आणि गोपिका तिला सावरत होत्या, म्हणत होत्या की शांत हो राधे, शांत हो. पण ती कधी शांत झालीच नाही, भगवंताकरता रडत राहिली. आणि आता भगवंत रथामध्ये बसले आणि आता मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये आल्यानंतर त्या मथुरेमध्ये पोहोचल्यानंतर आता भगवंत बोलू लागले की आता बाबा मी थोडं